नवस फेडण्यासाठी अनेक शिवभक्त अगदी 1 किलोपासून ते 500 किलोचे त्रिशूल महाशिवरात्रीला अर्पण करतात। नवस फेडण्यासाठी तयार होणारे हे अवजड भले मोठे त्रिशूल नेमके कुठे तयार होतात आणि कुठे अर्पण केले जातात, पाहूयात या संदर्भातला एक विशेष वृत्तांत। महाशिवरात्र आली की इतवारीतल्या कोहळे कुटुंबाला श्वास घ्यायला वेळ नसतो, कारण त्यांच्या कारखान्यातील प्रत्येक जण त्रिशूळ बनवण्यास व्यग्र असतो। अगदी 1 किलो वजनापासून ते 500 किलो वजनापर्यंत त्रिशूळ त्यांच्या कारखान्यात बनवले जातात। कोहळेंची 5वी पिढी सध्या हे नवसाचे त्रिशूळ बनवतीये। 5 पिढीपासून बनवत आहोत, समजले का? तर 1 किलो पासून तर 200, 300, 250 किलोपर्यंत बनतात। आणखी लोकांची मन्नत राहते, जे काही मन्नत राहते ते पूर्ण साकार होते, तेव्हा ते त्रिशूळ घेऊन जातात। शिवभक्त हर हर भोलेचा गजर करत चौरागडला हे अवजड त्रिशूळ घेऊन निघतात। मध्य प्रदेशातील पंचमढीतल्या चौरागडला हे त्रिशूळ शंकराला अर्पण केले जातात। माझ्या भागाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याने नवस कबूल केलं का मी 11 किलोचा बाण मी चौऱ्याच्या गळावर घेऊन येणार आहे, समजला? त्यासाठी मी हा नवस फेडून राहिलो आखरी। खरं तर चौरागडची यात्रा तशी सोपी नाही, मात्र हे अवजड त्रिशूळ घेऊन उंच पहाड, दऱ्याखोऱ्या, नद्या नाले पार करत ही यात्रा केली जाते। पूर्वी लोक ही यात्रा म्हणजे म्हातारे झाल्यानंतर लोक यात्रेला जायचे, कारण रस्ता खूप कठीण होता, डोंगर दऱ्याखोऱ्यातून जावं लागत होतं, प्राण्यांची भीती असायची। आणि आता दिवसेंदिवस खूप व्यवस्था झाली आणि तिथे त्रिशूलचं महत्त्व म्हणजे असं की लोक आपल्या नवसाची परतफेड करण्याकरता त्रिशूल तिथे चौरागडावर चढवतात। हर बोला हर हर महादेव म्हणत हजारो भक्त त्रिशूळ खांद्यावर घेऊन चौरागडला पोहोचतात। अमर काणे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।